नित्यपाठाच्या 42 ओव्या. ओम नमोजी अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हे रंबतात जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद वनविलासा माया चक्रचाळका विनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजदमनी मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्य करुण भलत्या मिशे घडो शिवस्मरण न कळता परीस लोहा लागून सकटता सुवर्ण करीतसे न कळता प्राशिता अमृत अमर काया होय यथार्थ औषध नेनता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय मंगलधामा निजजन तारक आत्मा रामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा अनामा अतिता हिमाचल सूता मनरंजना स्कंदजनका शफरी ध्वजदहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजन महेश्वर हे वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धराधरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणांसी परोपरी सर्वदा वर्णिती आमनाय न कळे तुझे आदिमध्यावसान आपणची सर्व कर्ता कारण कोठे प्रकटशी याचे अनुमान ठाईन पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रकटशी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालिसी सदा शिव ही अक्षरेचारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परमपावन संसारी होऊन तारी इतरांते बहुत शास्त्र वक्ते नर प्रायश्चित्ताचा करिता विचार परी शिवनाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्त आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापापद्रुम निकृंदना मदमत्सर कानन दहना निरंजना भवहारका हिमाद्रीजा माता गंगाधरा सुहासवदना कर्पूरगौरा पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदिवाहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानव दमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र नंदिनीवीरा त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र कोटी भानु तेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधिप्रिया भूतादिनाथा मूर्तामूर्त त्रयीमूर्ती परमानंदा परमपवित्रा परात्परा पंचदशनेत्रा पशुपते पै फेनगात्रा परम मंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तू वंदे भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायुप्रती अगाध नीती कथलीस जय जय भस्मोधुलितांगा योगधेया भक्त भवभंगा सकल जन आराध्यलिंगा नेई वेगी तुझपाशी जेथे नाही शिवाचे नाम तो ग्रामधिक आश्रम धिकगृह पर उत्तम आणि दान धर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैसा जन्म मृत्यू संसार ज्यासी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकिले कळी काळा जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणियांचे चित्त विषयी गुंते अहोरात्र तैसे शिवनामी लागत तरी मग बंधन कैचे कामगज विदारक पंचाणना क्रोध जल प्रभंजना लोभांधकार चंडकिरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृषाणा दंभनग भेदका सहस्रनयना लोभ महासागर शोषणा अगस्त्य महामूवर्या आनंद कैलास विहारा निगमागम वंद्या दिनोद्धारा रुंडमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदा शिवलीलामृत पठन किंवा श्रवण करती पै सुत सांगे शौनका प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करती त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण त्यांसी वंदिती शुक्रदुहीन केवळ त्यांचे घेता दर्शन तरती जन तत्काळ ब्राह्मणादी चारी वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी संपूर्ण स्त्री बल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अत्यंत जाणुनी अपवित्र लेईले नाना वस्त्रालंकार तरी केवळ प्रेतची जरी बक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे
शिव शिव म्हणता वाचे मूळ आहे पापाचे, ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती. जो जगदात्मा सदाशिव ज्यासी वंदिती कमलोद्भव, गजास इंद्र माधव आणि नारदादी योगींद्र. जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद, शुद्ध चैतन्य जगदादिकंद विश्वंभर दयाब्दी. जो पंचमुख दशनयन भार्गव वरद भक्त जीवन, अघोर भस्मासुरमर्दन वेदातीत भूतपती. तो तू स्वजन भद्रकारका, संकटी रक्षिसी भोळे भाविका. ऐसी कीर्ती अलोलिका गाजतसे ब्रह्मांडी. मनोनी भावे तुझ लागून शरण रिघालो असे मी दीन, तरी या संकटातून काळूनी पूर्ण संरक्षी. नित्यपाठाच्या 42व्या समाप्त. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.